वर्षाची शेवटची संधी आहे. एकादशी आहे, सफला एकादशी. केल्या गोष्टीचं फळ मिळतं, चांगल्या गोष्टीचं चांगलं आणि वाईट गोष्टीचं वाईट. माणसाला बहुतेक चांगल्या गोष्टींचं फळ नाहीच मिळत, कारण तो चांगल्या गोष्टी करतच नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत नेहमी वाईटच घडतं आणि तो नेहमी रडतच राहतो की असं कसं घडतं. परंतु परतून पलटून विचार न करणारी जात म्हणजे माणूस. तो कधीच विचार करत नाही मी केलेलं ती चूक आहे, मी केलेलं योग्य नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या नजरेतून स्वतःला योग्यच समजत असतं, परंतु आपल्याला नजर नाही, आपण आंधळे आहोत. नजर आहे ती केवळ रामदासाला, आपल्याला नाही. ज्याच्याजवळ राम बघण्याची नजर नाही तो आंधळाच आहे. ज्याच्याजवळ रामसेवेचा विचार नाही तो पांगळाच आहे. आणि ज्याच्याजवळ अध्यात्म विचार नाही तो मेलेला आहे. अशा मृत माणसांना सतत जिवंत ठेवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांना संन्यासी म्हणतात आणि त्यांना ती पार पाडावी लागते. ते पार पाडतही असतात. परंतु माणसाचं मन हे किती दिवस मेलेलं राहील याचा विचार माणसाने कधी ना कधी तर केला पाहिजे. आता प्रलय होऊन जग संपायची वेळ आलेली आहे, तर ह्या प्रलयामध्ये आपण राहिलो पाहिजे. ईश्वराच्या नौकेमध्ये आपल्याला जागा मिळाली पाहिजे. हा एक आता भयंकर असा विचार होणार आहे या सृष्टीमध्ये, अजून खवळणार आहे सृष्टी. तर त्यावेळेला कशाचा टिकाव लागेल, कोणाचा टिकाव लागेल याचा विचार, याचा अभ्यास संतांनी, साधू संतांनी, संन्याशांनी, गुरूंनी कायम जीवाला करायला लावला. सतत जीवाला त्यांनी अस्वस्थ ठेवलं या विचारांमध्ये की हा विचार काय. माणसाला कसं सतत नुसतं चार भिंतीमध्ये जगायला आवडते. सध्याच्या काळात तर त्याला ते खूपच आवडते. परंतु भिंती मोडून बाहेर येणं आणि वैश्विक जगणं, तर आपण ईश्वराच्या नजरेला पडू. आता असं विचारलं की नवीन वर्षामध्ये काय संकल्प करायचे, काय आपण नवीन करायचं, कसं जगायचं, कसं बघायचं, कसं राहायचं. परंतु संकल्प देखील त्यांचेच सफल होतात. एकादशी सफलाच की जे संकल्प देवाशी निगडित आहेत, धर्माशी निगडित आहेत, जे संकल्प गुरुसेवेशी निगडित आहेत तेवढेच होतात. त्यांना संकल्प म्हटले जातात. जे केवळ देहाशी निगडित आहे, स्वार्थाशी निगडित आहे, स्वतःच्या कुटुंबाशी निगडित आहे, त्यांना संकल्प नाही म्हणत, त्यांना मागणं म्हणतात. ज्याला सद्गुरू गजानन महाराज म्हणाले याचना म्हणजे मागणे, भीक. हे तू आज केले देख. त्यामुळे मग त्या गोष्टीला संकल्प तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तो गुरु आदेशित असेल, सद्गुरू सांगते, सद्गुरू सेवेचा असेल, तर मग त्याला संकल्प म्हणायचा. तर मग त्याला म्हणायचं काहीतरी परिवर्तन होईल. संकल्प म्हणजे परिवर्तनासाठी केलेली इच्छा, परिवर्तनासाठी केलेली प्रार्थना, स्वतःच्या अंतर्गत परिवर्तनासाठी केलेली सेवा, याला म्हणायचं संकल्प. असे संकल्प आपण सामान्य माणसं ही कायम घेतच असतो. आता जानेवारी सुरू झाला आहे, जानेवारीला आपण फिरायला जाऊ, काहीतरी अजून बारीक होऊ, अजून काय डायरी रोजची लिहू, मग त्याला एक दिनचर्या देऊ, सकाळी इतके वाजता उठू, दुपारी इतके वाजता हे करू, असं बरंच काय 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 काय. कारण सामान्य माणूस करेल तरी काय, का झेंडा घेऊन गल्लोगल्ली हिंडेल, का मनाचे श्लोक म्हणेल, का प्रत्येक देवळामध्ये रोज जाऊन दिवा लावेल. असले संकल्प माणसाचे नाही, ते तो करूच शकत नाही. तो क्षुद्र आहे. तो हेच संकल्प करेल. आता भांडायचं नाही, आम्ही असं ठरवलंय नवीन वर्षात अजिबात भांडायचं नाही, अजिबात वाद घालायचे नाही, जे असेल ते समोपचाराने. एखाद दोन दिवस हे घडेल, तिसऱ्या दिवशी हे घडणार नाही. कारण त्याचं कशावरच नियंत्रणच नाही, कशाच वर नियंत्रण नाही. आणि त्यांनी कधीच स्वतःकडे डोकावून देखील पाहिलेलं नाही. हा आजचा दिवस सुद्धा उगवलेला आहे, त्याकरता बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत.
नाहीतर हा देखील 30 जानेवारी 2021 हा दिवस उगवणं शक्य नव्हतं. आणि तोही महत् प्रयासाने उगवलेला आहे. परंतु हा प्रयास का करावा लागतो? कधीतरी हे प्रयास, हे प्रयत्न, हे कष्ट, हे संघर्ष हे संपले पाहिजे, जर आपण स्वतःला शिक्षित, सुशिक्षित, ज्ञानी समजतो तर. परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रश्न चालूच आहेत. नवे नवे त्यात येतातच आहेत, भर पडतेच आहेत. आई वडिलांचे संपले नाही, मुलांचे चालू झाले, त्यात मुलांची लग्न झाली, मग सुनांचे चालू झाले, जावयांचे चालू झाले, नातवांचे चालू झाले. प्रश्न वाढतातच आहेत. का बरं? तर आपण कधी डोकावूनच पाहिलं नाही. आपण काय केलं पाहिजे म्हणजे प्रश्न संपतील अशा दिशेने, अशा दृष्टीने आपण कुठेच नाही पाहिलं. आज आपल्या सेवेला 21 वर्ष पूर्ण झाले. ते 21वं वर्ष आपल्या सेवेचं. किती काय काय झालं पाहिजे होतं. आज 30 जानेवारीला एखाद्याने वैकुंठात जाऊन पांडुरंगाला निमंत्रण देऊन खाली आणायला हवं होतं. एवढी सेवा सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्याकडनं करून घेतली, पण ती मनापासून करून नाही झाली, जाणीवेने ती नाही केली, म्हणून हा सगळा व्याप झाला. खूप अशी अवघड अवस्था झाली. म्हणून संकल्प जर करायचे, इच्छा जर करायच्या, तर इच्छा नेहमी चांगल्याच कराव्या. आणि त्या इच्छेमध्ये फक्त स्वार्थ कधीच नसावा. इच्छा ही नेहमी समूहासाठी करावी. झाडावर जर एकच फुल आलं तर आपण असं म्हणू, या झाडाला ना फुलच येत नाही. हे वाटलं का काय झाड, याला किती पाणी घालावं, याला फुलच येत नाही, हे भरतच नाही. आणि सुकलेले वाटत नाही ग, पण एकच फुल येतं, याला फुलच येत नाही. तसं जर आपण आपल्या कुटुंबापुरती इच्छा केली तर वटलेले आहात, बहरलेले नाही. म्हणून इच्छा नेहमी, संकल्प नेहमी समूहासाठी करायचे, जगासाठी करायचे, विश्वासाठी करायचे, ब्रह्मांडासाठी करायचे. कारण आपले सद्गुरू हे ब्रह्मांड नायक आहे. आपण त्यांच्या दरबारी येतो, त्यांच्या दरबारी काहीतरी छोटी मोठी सेवा आपण करत असतो. म्हणून आपला संकल्प देखील वैश्विकच असायला पाहिजे. मग आपण वैश्विक संकल्प काय करू शकतो या दृष्टीने जर विचार केला तर कोणाला तरी असं वाटेल की कोणाला कधीच कोणी आजारी पडू नये, सगळ्यांनी खूप छान राहावं, सगळीकडे खूप शांतता असावी, सगळीकडे आनंद असावा, परिस्थिती उत्तम असावी, युद्ध नसावेत, काही रणांगणं नसावीत, काय अजून शत्रुत्व नसावं, अशा दृष्टीने आपण विचार करू. परंतु याला देखील संकल्प म्हणत नाही. हे सुद्धा एक विचार आहे, ही सुद्धा एक इच्छा आहे. संकल्प म्हणजे त्या गोष्टीसाठी सद्गुरूंच्या चरणांवर श्रीफळ ठेवायचं. श्रीफळ म्हणजे बाजारात मिळणारी 10-20 रुपयाची गोष्ट नव्हे. श्रीफळ म्हणजे मन ठेवायचं. ते मन ठेवायचं आणि सांगायचं की हे करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. संकल्प म्हणजे सतत असंतोष आणि सतत अस्वस्थता. आपल्याला असं त्याला संकल्प सोडला निवांत झालं पाहिजे, सपरिवार सगळं निवांत. ते काहीतरी म्हणतात ना, हाताला हात लावून, की अमुक दिशेत अमुक तीर्थेत अमुक क्षेत्रेत अमुक दिवशी अमुक आमक काहीतरी कर, ते म्हणत असतात. आपण करत असतो. अर्थात ते त्यांचाही संबंध नसतो ना आपला, तर त्याहून नसतो. आपल्याला फक्त पूजा करायची असते, सोडून द्यायचं असतं. त्यांना पैसे दिले, आपली पूजा झाली, विषय संपलाय. यांच्यापर्यंत पोचतं आणि याच्याशी आपल्याला काही घेणं नसतं, कारण ते आपल्याचपर्यंत पोचलेलं नसतं. कोणीतरी सांगितलेलं असतं, हे केलं की पैसे येते, एवढी पूजा करा पैसे येते. अशाने येणार नाही. यांना बसलं, यांना नाही बसलं, आणि यांना नाही बसलं तर काहीही येणार नाही. आणि यांना बसणं म्हणून केळी आणून डझनवर ठेवली, एक हात जोडला, रोज येते बरं का, आणि गेले तर काहीही होणार नाही. तुमच्या येण्याला शून्य अर्थ आहे. आत्ता तरी पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या येण्याला काय अर्थ आहे? प्रत्येकाला 4 खांद्यावर जावं लागतं. 4 खांदे ओझी घेतात एका माणसाचं, फालतू माणसाचं. एखाद्याने धर्मध्वजा हातात घेतली, लढाई केली, गदा मारल्या, युद्ध जिंकली तर ठीक आहे, पण फालतू माणसाचं ओझं 4 माणसांनी का व्हायचं? काय त्या माणसांचा गुन्हा आहे की त्या 4 माणसांना शिक्षा आहे एका मूर्ख माणसाचं शव उचलून न्यायचं? का? तर चैतन्य ओळखलं नाही म्हणून. ही शिक्षा प्रत्येकाला या पृथ्वीवर. या शिक्षेतून सुटण्याचा संकल्प करा की आम्हाला चैतन्याची ओळख झाली पाहिजे. या वर्षी आम्ही हा संकल्प करतो
की आमच्यातलं शव संपलं पाहिजे, आमच्यातलं प्रेत संपलं पाहिजे, आमच्यातला मृत्यू संपला पाहिजे, आमच्यातली भीती संपली पाहिजे, आम्ही निर्भय जगलो पाहिजे. एक डास अख्खं जग बंद करतो, एक जंतू अख्खं जग बंद करतो. मग मेलेलेच बरे, जिवंत राहून तरी उपयोग काय? ईश्वरी कार्याला तर शून्य उपयोग. हल्ली ईश्वराचं नाव घेणं सुद्धा कठीण झालंय. आणि आम्ही काही एवढं देवाचं करत नाही असं म्हणणं एक प्रतिष्ठा झाली, स्टेटस झालं. प्रत्येकाने त्या स्टेटसवर ठेवायचं की नाही, देव मानत नाही, देव मानत नाही. नका ना मानू, त्यांना काय फरक पडतं? त्यांना काहीही फरक पडणार नाही, ते बघणारही नाही. तुमच्या मागण्या न मानण्याचं तिथं काहीच नाहीये. म्हणून आपल्याला त्या जगाची ओळखच नाहीये, म्हणून या जगात ही मिजाज चालू आहे, ही मनमानी चालू आहे. का तर त्या जगाची ओळख नाही. आणि त्या जगाची जो ओळख करून देतो त्याला 30 जानेवारी 2021 मग भेटण्याचा संकल्प आपण करतो. पळत फिरतात त्याच्यापासून, कारण गेलं की ओरडेल, गेलं की बोलेल, गेलं की रागवेल. प्रेताला प्रेताबरोबर छान वाटतं नाही, सगळ्यांना स्मशानात छान वाटतं. कुटुंब वेगळे काय आहे? जिथनं उठून जायचं आणि जिथनं राख व्हायची तिथे एकत्र येतात, त्याला कुटुंब म्हणतात. प्रेताला प्रेताजवळ छान वाटतं. सगळी प्रेत लग्नाला जमतात, संख्येने असंख्य प्रेत लग्नाला जमतात. छान छान कपडे घालतात. का? कारण प्रेताला माहिती आहे तसं प्रेतच आहे, शृंगारल्यावर बरं वाटेल. डोहाळे जेवणाला जमतात, विशीला जमतात, पार्टीला जमतात, फिरायला जमतात. आता 30 जानेवारीला घेतलं, उद्या घेतलं असतं तर एकही तोड दिसलं नसतं. पार्ट्या ठरलेल्या असतील, तिथे काय हळदी कुंकू ओटे भरण्याच्या पार्ट्या कधीच होणार नाही, संपले ते दिवस. आता कशाच्या होतील काही सांगता येत नाही. या दरबारात बसल्यानंतर ह्यांच्या समोर बसण्याची वास्तविक आपली योग्यता नाहीये, कारण आपण त्यांना हवं तसं काहीच करत नाही. या त्यांना मुळात काय हवंय हे विचारण्याचं धाडसही कोणी करत नाही. का बरं? तर त्यांनी सांगितलं ते आपल्याला जमणार नाहीये, ते आपल्याला करता येणार नाहीये, कारण आपल्याला माहितीये ते आपण जे करतोय ते त्यांना आवडत नाहीये याची प्रत्येकाला पूर्ण खात्री आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आता सुद्धा प्रत्येक जण उजळणी करतच आहे आणि प्रत्येकाला माहिती की हो आपण हे नाही केलेलं आणि हे आता आपल्याला ऐकावंच लागेल. बेचा पाढा म्हणा तर कदाचित सगळ्यांना म्हणता येईल, पण 13चा पाढा म्हणा तर किती जणांना म्हणता येईल? किती जणांना म्हणता येईल? आधी म्हणून बघ. ज्यांचे 12 वाजायचे त्यांना 13चा पाढा पाठ पाहिजे, नाही तर 11व्याला तरी जाग पाहिजे एकादशी. पण ती जाग नाही, त्यामुळे 12 वाजायचे काही राहणार नाही आणि 13वे इतर घालतील तेव्हा आपण असणार नाही. म्हणून 13चा पाढा पाठ पाहिजे. म्हणजे घरी जाऊन 13चा पाढा कसा पाठ करू? निदान जे आहे ते मेराऐवजी 13 तरी म्हणायला शिका. सगळंच माझं आहे, तर मग दुःखही तुमचंच आहे, पापही तुमचंच आहे, कर्मही तुमचंच आहे, भोगही तुमचेच आहे, जंतूही तुमचाच आहे, तुम्हाला चावणार आहे. त्याला कशाला नाही म्हणतात? तेव्हा कशाला पोथी हातात घेतात? तेव्हा कशाला मग व्रत वैकल्य करतात? तेव्हा का पारायण करतात? स्वतःच्या हिमतीवर ज्ञान संघर्षाला तुम्ही तेव्हा का ईश्वर लागतो? मरायची भीती म्हणून ईश्वर हवा असेल तर ईश्वराकडे नका येऊ. जगायचं हिमतीने म्हणून ईश्वर हवा असेल तर जरूर ईश्वराकडे या. ईश्वराकडे यायला हिंमत लागते, धाडस लागतं, वीरता लागते. हा शुराचा मार्ग आहे, हा भ्याडाचा मार्ग नाही, मूर्खाचा तर त्याहून नाही. त्यामुळे ईश्वराच्या दरबारामध्ये यायला धाडस लागतं. परंतु संकल्प असा करा
की मी हे वर्ष, पुढचं वर्ष मी सत्याबरोबर राहीन, सत्याच्या सहवासात राहीन. भले मी एकटा असेल, पण मी असत्याच्या समुदायात नाही राहणार. मी सत्याबरोबर राहीन. सत्य नेहमी एकटा असतं. सत्याजवळ गर्दी नसते, कधीच गर्दी नसते. का? कारण सत्याला फिकीर नसते. सत्याला दाखवायचं काही नसतं. ते असतं, ते उमटतं, ते फुलतं, ते येतं, ते प्रकट होतं. सत्य. माघ वद्य सप्तमीला सत्य प्रगट झालं शेगाव ग्रामीण. ते प्रगट झाल्याबरोबर सगळं शेगाव नुसतं निखंदून निघालं. सगळीकडे धावपळ झाली. काय झालं, काय झालं, कोण आलं, कसे आले, कसे कुठून आले, कसे आहेत, काय खातात, काय पितात, कसे उठतात, कसे बसतात, सगळीकडे नुसती धावपळ झाली. ही सगळी धावपळ गजानन विजयामध्ये आली. आपण फक्त पारायण करतो, फक्त शब्द वाचतो, अर्थ घेत नाही, भाव जाणत नाही, ज्ञान तर त्याहून घेत नाही. त्यामुळे 21 वर्ष तसं पाहिलं तर आपल्या हातामध्ये काहीच नाही. नुसते 21 वर्षच नव्हे, जी काही 40, 60, 70 वय असतील त्यातही आपल्या हातामध्ये शून्य आहे. काहीच नाही, काहीच नाही. आपण हातामध्ये 2-5 पिशव्या घेतल्या. समजा एक पिशवी घेतली, चला 2-5 नाही, एक पिशवी आपण हातामध्ये घेतली आणि ती जर आपल्याला कुठे आपण बसलो किंवा कोणाकडे गेलो तर पटकन पिशवी आपण ठेवून घेतो. इतकी आपल्याला हात मोकळे असण्याची सवय आहे. तर मग संग्रह का करतो आपण? संग्रह का करतो? का आपल्याला सगळं हवं असतं? का आपलं संग्रहातलं मन मोकळं होत नाही? संकल्प करताना आपल्याला ज्या वेळेला आपण तो प्रश्न विचारतो किंवा ज्या वेळेला आपल्याला त्या गोष्टीविषयी जिज्ञासा असते, जाणून घ्यायचं असतं की काय करायला हवं नवीन वर्षात. वर्ष नवीन आहे, मान्य आहे, परंतु आपण जुनेच आहोत. आपल्यामध्ये पण काहीतरी नाविन्य आलं पाहिजे. आपल्यामधलं पण काहीतरी जुनं विचित्र, वर्षभरामध्ये ज्या गोष्टीने गैरसमज झाले असतील, ज्या गोष्टींनी संबंध तुटले असतील, ज्या गोष्टीने आपल्याला आपले सद्गुरू दुरावले असतील, त्या सगळ्या गोष्टी सोडून देण्याचा विचार आपल्याकडून झाला पाहिजे. अनंत जन्मांची भरलेली घागर रोज ताजं लागतं. आमच्या यांना सगळा स्वयंपाक ताजा लागतो, सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला. सकाळचं संध्याकाळी सुद्धा खात नाही, ते शिळे. आपण तर जन्मजन्मीची शिळे आहोत, ताजेची मीचेच कशाला. परंतु ते नाही ना, जन्मोजन्मीची घागर भरून आणलेली आहे, ते पाणी ओतून देऊन नवीन भरा. जुन्याच गोष्टीवरती नवीन पांघरून जर घातलं तर आतमध्ये त्या इच्छा वासना तशाच आहेत. मग तारखा बदलून उपयोग काय जर मन नाही बदललं? आणि तारखा जरी नाही बदलल्या, मन बदललं तरी नवीन आहे. भर मन बदलण्यावर द्या, कॅलेंडर बदलण्यावर नका देऊ. त्याचं काही इकडे तर काहीच उपयोग नाही त्याचा. इकडे ग्रह बदलले काय आणि शकून मुहूर्त बदलले काय त्यांना नाही आहे. त्यांना आवश्यकता आहे किंवा त्यांची इच्छा आहे किंवा त्यांचं लक्ष आहे ते अंतर्गत परिवर्तनावर. म्हणून संकल्प करायचा तर आत्मा जाणण्याचा करा, आत्मविद्येचा करा. मला आत्मा कळला पाहिजे, मी कशामुळे दुरावलो ते मला कळलं पाहिजे, मी कशामुळे जवळ जाईल ते मला समजलं पाहिजे, कशामुळे अंतर पडतंय ते मला कळलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला नाही कळलं तर मग आपलं आयुष्य वाया जातं. आज आपल्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण घरामध्ये राहतोय, सकाळ संध्याकाळ जेवण करतोय, झोपायला एक चांगली गादी आहे, उशी आहे, पांघरुण आहे, सकाळी उठल्यावर चहा आहे, बाहेर पडलं तर छान छान पक्षी आहेत, झाडं आहेत, पाणी आहे, आकाश आहे, जमीन आहे, अजून सगळं आहे. फक्त यामध्ये आपण नाही आहोत. आपल्याला हे एवढंसं का बरं पुरेसं नाहीये याचा विचार करा या सरत्या दिवसामध्ये, की हे एवढं का नाही पुरेसं. भरपूर मोठं आकाश आहे, मी कुठे गेलो तरी ते माझ्या डोक्यावर पाहत नाही, जमीन माझ्या पायाखालनं सरकत नाही, माझ्याजवळ पाणी आहे, मला 4 माणसं आहेत विचारणारी, मला आज कुठे काही गेलं तरी मी एखादी भाजी घेऊ शकते, घरी येऊन स्वयंपाक करू शकते, अग्नी मला ताबडतोब प्राप्त होतोय, मला अग्नीची प्रार्थना करावी लागत नाही आहे. अजून पंचमहाभूतांनी आपली सोबत नाही सोडली, त्यातलं एक सुटायला लागलं आहे पाणी, दुसरं सुटायला लागलं आहे जमीन. 2 पंचमहाभूतं आपल्यापासून दूर व्हायला लागलेली आहेत, याची जाणीव ठेवा. त्यांना परत आणून आपल्या सानिध्यामध्ये त्यांना आपल्याशी मित्रत्व करून देणं हे फक्त रामदास स्वामी महाराजांना शक्य आहे, बाकी कोणाला शक्य नाही.
पण ही दोन पंचमहाभूत आपल्यापासून रुसून निघून चालली. एक जमीन, एक पाणी, दुसरा राहिला वायू, तोही आता मुश्किल झाला आहे. आपण श्वास घेणं मुश्किल झालंय. आपल्याला श्वास लागतोय, हृदयाला ठोके बंद पडण्या इतपत श्वास घुसमटतोय, गुदमरतोय. म्हणजे तिसरंही पंचमहाभूतामधलं तिसरं भूत हेही आपल्याला सोडून चाललंय. आकाश आपल्यावर कोपलेलं आहे, कधीही बरसतंय, कधी ऊन कधी पाऊस. हे चौथं भूतही आपल्यावर रुसलंय. आता उरलं कुठलं? रुसलंय का नाही सांगा. काय उत्तर द्या? काय उत्तर द्या? काय उत्तर द्या? खूप वर्षांनी सत्संगाला बसले, चुकून विचारू नका पंगत कधी म्हणून. नाही, कारण तिकडेच जायची सारखी सवय असलेल्यांना इथं काय बोलायचा हा प्रश्नच असतो. म्हणून तर इथे येत नाहीत आणि सद्गुरूंशी जमत नाही माणसाचं. कारण इथं त्या गप्पा नाही मारताय ज्या घाणेरड्या गप्पा बाहेर मारतात. प्रेताचं प्रेताशी जमतं ना, ते तेच आहे. चैतन्य आणि प्रेत समोरासमोर आलं की प्रेताची पंचायत होते. प्रेत भूत होतं, ते अस्वस्थ व्हायला लागतं. मग निघू ना, जाऊ ना, झालं आता, पुरे आता. प्रेताची अस्वस्थता होते चैतन्य पाहिल्यावर. त्याला सहन होतं नाही आणि मग ते कारण शोधायला लागतं. बरंच नव्हतं, त्रासच होत होता, डोकं दुखत होतं, कंबर दुखत होती, पाय दुखत होते, गुडघे दुखत होते, यांनाच बरं नव्हतं. नणंदच आली होती, सासूच नाही म्हणाली, सासरीच बरं नव्हतं, त्यांना दवाखान्यात केलं, यांच्याच दाताचं होतं, यांच्याच गळ्याचं होतं, यांच्याच डोळ्याचं होतं, यांच्याच पायाचं होतं. अरे राम. लक्षात ठेवा, राखेतूनही वन्नी रामदास स्वामी महाराजांशिवाय चेतवू शकणारा दुसरा नाही. अशा रामदासाला समक्ष साक्षात भेटण्याचा संकल्प करा. हे असे फालतू संकल्प नका करू. वर्षभर दाढी वाढवेल, तुमच्या दाढीचा आणि संकल्पाचा शून्य संबंध आहे. काय होतं, एकूण सगळं जग भूभार, एकही जण असा वीर नाही की तो भूमीचा भार कमी करेल. एक सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांचं कौतुक केलं. आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीड न सत्यात कवणाची. सद्गुरू गजानन महाराजांनी केलेलं कौतुक आहे एका स्वातंत्र्य सैनिकाचं. ते सत्यात कोणाची भीड नाही बाळगली. जे आहे ते बोलले तोंडावर, जे खरं आहे ते. आणि आपण तेच बोलायला घाबरतो. आपल्याला तेच बोलता येते, आपल्याला बाकी सगळं बोलता येतं. लग्नाची खरेदी, बसते, सगळं. डोहाळे जेवणाला गरम पाण्याने आंघोळ घातली का गार पाण्याने घातली इथपासून सगळं, चिवडा लाडू सगळं बोलता येतं. पण सत्संगाला या, इथे घशात जातात, ते जीवा घशात जातात. आणि हे जर बोलले नाही आपण तर मग आपल्याला काहीच या जगामध्ये जगण्याचाच अधिकार नाही. म्हणून अग्नी देखील आपल्यातला मंद झालेला आहे. अग्नी प्रदीप्त जर असताना मंडळी बाहेर पडावे, घरातून बाहेर पडलं की सगळीकडे खूप असे दिवे दिसतात. खूप दिवे, खूप झाडांना दिवे, दुकानांना दिवे, दुकानात दिवे, लोकांच्या डोक्यावर दिवे, बसल्यावर दिवे, हॉटेलात दिवे, टेबलावर दिवे, पेल्याला दिवे, कपाला दिवे, बशीला दिवे, अन्नाला दिवे, सगळ्याला दिवे. हे चमचम 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 इतके डोळे दिसतात का? कारण माणसाला अंधाराची भीती वाटायला लागली. पूर्वी का? पूर्वी दिवेच नव्हते. एक छोटासा दिवा असायचा घरातलं, बाकी सगळीकडे काही नुसता अंधार गुडप्पा असायचा, पण मनामध्ये मात्र दिवा लागलेला असायचा. त्यामुळे अंधाराची भीती नव्हती. आता अंधाराची भीती आहे ना, त्यामुळे सारखे दिवे दिसले की बरं वाटतं. आपण असे खूप गप्पा मारताना एकदम दिवे गेले नाही. दिवे गेले म्हणजे आपण मेलो का? नाही, पण दिवे गेले म्हणजे काहीतरी गेलं.
मोबाईलचा लाईट लावणं, मोबाईलचा लावणं लाईट, त्याला चटकन रोज मोबाईल 24 तास वापरणारा, त्याच्यात अगदी किडा झालेला, त्याला चटकन मोबाईलचा तो लाईटच. अरे मूर्खा, बघतोय ना, तुमच्याकडे आहे, तुम्ही लावा ना. लाईट गेल्यावर बघा, कुठून तरी ते सापडताना एकदम लाईट, ती प्रेत म्हणून अजून काय द्यायचं, अजून प्रेताला काय अजून द्यायचं की प्रेत आहेत म्हणून. बघा, हे सत्य आहे, प्रेत आहे. म्हणून स्वतःमधला दिवा लागेल, स्वतःमध्ये तेज येईल, प्रकाश येईल आणि या चैतन्याची ओळख होईल, असे काही संकल्प करा. परंतु त्याकरता आपल्याला जुन्या गोष्टींमधून बाहेर पडावं लागेल. ज्या जुन्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद, शांतता, समाधान, ज्ञान या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या सगळ्या जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. आपल्याला असं वाटतं चला एकदा आपण गेलो, झालं, आपलं काम झालं. नाही, खूप चालायचं, खूप चालायचं. जग आपण असं म्हणतो काळ किती पुढे गेला, आपल्या सारखं सगळ्यांना भीती असते की मग तू मागे पडशील ना. अगं यांना काळ चालताना दिसतोय, किती चांगली गोष्ट आहे. माणूस दिसत नाही चालताना, काळ दिसतो, वेळ दिसते, गंमतच आहे सगळ्यांची. तू मागे पडशील ना, मग सगळे पुढे चालले, काळ किती पुढे गेला, कुठे पुढे गेला काय माहिती. म्हणजे जर काळ खरंच पुढे जात असेल तर तो न काळ असा उघडा वागडा राहायला शिकवणार नाही, फाटके तुटके कपडे घालून जगायला शिकवणार नाही, हॉटेलामध्ये जाऊन खायला मजा करायला शिकवणार नाही. जर खरंच काळ असेल, जर खरंच काळ असेल, खरंच तो आपल्याबरोबर चाललाय आणि खरंच तो पुढे जात असेल तर चित्र फार वेगळं असेल. परंतु आपण असं म्हणतो काळ खूप पुढे गेलाय, मग आपण काळाबरोबर नाही, आपण मागे पडू, मग तुम्ही काय काहीतरी म्हणतात ते आपल्याला ते काही कळत नाही, पण त्याप्रमाणे तुम्ही चालावा. म्हणजे दुकान छोटंसं विचारायचं, एखादं टपरी असेल तर त्याला चांगलं कर, त्याला मॉडर्न कर. म्हणजे काय करतं, लाईट लाव, त्याला फर्निचर कर, सो पॉश कर सगळं, की लोकांनी तो बिचारा एवढा खर्च करतो पॉश, आणि त्या खर्चाने दबलेला असतो, त्यामुळे दुकान पॉश होतं, पण तो उदासच असतो. का कळते का हवं तुम्हाला. मी तुमच्याकडे ती दिव्यांची माळ आहे का, दिव्यांची माळ, किती दिव्यांची, नाही 10 दिवे असले तरी चालते, 10 बघतो. माझ्याकडे 5 दिव्यांची, 2 माळा एकत्र जोडून घेऊन, नाही राहू द्या. त्या माणसाला त्याच्या तिकडे बसणाऱ्याशी काही घेणं नसतं, आणि तिकडे बसणाऱ्यांनी इकडनं येणाऱ्यासाठी एवढं सगळं केलेलं असतं. हे जे दुःख आहे ना, म्हणजे हे चैतन्याला होतं, प्रेताला नाही होत. प्रेत दुसऱ्या प्रेताला ओलांडून सहज जाऊ शकतो, चैतन्य नाही जाऊ शकत. आणि तुमच्या दुर्दैवाने नेमकी तुम्ही चैतन्याच्या सेवेत आहात, त्यामुळे तुमची अस्वस्थता कायम राहणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही काहीही केलं तरी, कारण तुम्हाला ते मिळणार नाहीये जोपर्यंत त्यांना जे हवं ते तुम्ही करणार नाही आहात. आणि तुम्हाला ते करावंच लागेल. तुम्हाला म्हणजे इथेच जमलेल्यानं नव्हे, या जगामध्ये राहणाऱ्या सर्वांना तेच आहे, उद्याही तेच राहणार आहे. हे काय आज बदललेलं नाहीये. शेवटी अर्जुनांना देखील युद्ध करावंच लागलं. कितीही पळायचं झालं, कितीही पळायचं म्हटलं, किती नको म्हटले, किती दाखले त्यांनी दिले, भगवंतांच्या बरोबरीने त्यांनी वाद घातलाय. गीतेमध्ये काही फक्त भगवान श्रीकृष्ण बोललेले नाहीये, स्वतः धनंजय देखील बोललेले आहेत. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल, असं कसं तू म्हणतो, असं कसं होईल, हे चुकीचंच आहे तुझं, हे मला पटतच नाहीये, असं त्यांनी वाद घालून 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 शेवटी भगवंत म्हणाले करावं लागेल. मग शेवटी विराट रूप दाखवलं, मग सगळं झाल्यावर मग ते म्हणाले, ज्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी लिहिलं, करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील तेच करीन, तुला हवं तेच करीन, हे त्यांना म्हणायला लावलं. आपली काय कथा आहे. आपण तर अर्जुन पण नाही, आपण तर धर्म अधर्म याच्यासाठी तडफडतही नाही. रोज रात्री झोपताना आपण धर्म किती केला ना अधर्म किती केला याची तरी निदान पाढे वाचा, जाऊ दे 13चा नाही आला तर. पण मी धर्माने काय कार्य केलं, अधर्माने मी काय कार्य केलं. धर्म म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन वगैरे काही नाही.
धर्म म्हणजे मी वैयक्तिक, ज्याला आत्मा नावाचा एक अत्यंत परमात्म्याचा अंश मिळालेला आहे, त्याने परमात्म्यासाठी परमात्म्याचं म्हणून परमात्म्याच्या लोकांसाठी काय कार्य केलं याला म्हणतात धर्म. त्या धर्माला कुठल्याच जाती पाती संबंध लावायचेच नाही. ते लावून काय होतं, मोकळे होऊन जातात. जसं यांना पिठलं भाकरी दिली की आपण मोकळे, पारायण झालं, पिठलं भाकरी मिळाली, चला संबंध संपला, पुढची आता दशमी एकादशीला बघू. अजिबात नाही. यांना काही पिठलं भाकरी नको, यांना काही नकोय तुमचं. यांना हवाय शुद्धता, यांना हवाय प्रामाणिकपणा, यांना हवी सेवा, यांना बाकी काहीच नको. ती देता आली तर उपयोग आहे, तोच टिकेल. 2 चिरंजीव झाले, दोघांना चिरंजीव केलं. चिरंजीव केले जनी दास दोन्ही. सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे, परंतु आपल्या ग्रंथामध्ये, सद्गुरु गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये, महाबली अंजनी कुमारांच्या ग्रंथामध्ये आणि समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या ग्रंथामध्ये फक्त 2च उल्लेख आहे. ते म्हणजे एक स्वतः महाबली आणि दुसरे विभीषण. का तर दास झाले. आपल्याला मार्ग खुला आहे, दरवाजा उघडा आहे. चिरंजीव व्हायचं असेल तर दास व्हा. पण आपण प्रेत असल्यामुळे, अगं बाई असं थोडं ते का किती लोक मारतात, सगळे मेलेले तर पाहिलेले. ज्याच्या सान्निध्यात राहाल त्याचीच उदाहरणं द्या. प्रेताचंच उदाहरण दिल. सगळे मरताना पाहिले वेळेस किती मरतात, रोज मरतात. असं थोडं का स्मशानाकडे उगीच करावी, असं कोणी किती म्हटलं म्हणून जगता काय येतं, जसं असेल तसं होतं. 90 हो 100 हो मरावं लागतं. भीष्म नाही का गेले, द्रोण नाही का गेले, अर्जुन देखील गेले, युधिष्ठिर गेले. आपलं प्रेताच बोलेल. पण कधीतरी जे खरंच चिरंजीव झाले त्यांना भेटा ना, ते देतील ना मार्ग, ते सांगतील ना. पण तुम्ही गृहीतच धरलेले की मरायचं ते तर मग मरा, मग कशाला. पण पैशासाठी मरतात, गाडीसाठी मरतात, मुलांनी चांगलं वागावं म्हणून मरतात. मुलांनी चांगलं वागावं हे गर्भात ठरवायचं असतं. त्याला जन्म दिल्यानंतर त्याच्यावर काही नाही होणार. मग तुम्ही त्या गोधडीला एकही ठिगळ लावू नाही शकत. ते झालं वस्त्र विणलं. हा विणण्यापूर्वी तुम्ही सांगू शकता इथं रेशमी पाहिजे, इथं किनार पाहिजे, इथं काठ पाहिजे, इथं पदर पाहिजे, इथं झालर पाहिजे, इथे झुबे पाहिजे, इथे घुंगरं पाहिजे, इथे हा रंग पाहिजे, तिथे हे सगळं त्या 9 महिन्यात. पण 9 महिन्यात सिनेमा बघ, फिरायला जा, मजा कर, सासूला बोलव, सुनेला बोलव, आईला बोलव, बहिणीला बोलव, हे खा ते खा, आंब का धमक का, कुठलेही पथ्य पाळू नका, काही करू नका, कसलेही कपडे घाला, कसलेही गाड्याला राहा, कसलंही वागा, कुठेही हिंडा. काळ पुढे चालला, काळ पुढे चालला. अशांच्या पोटी असेच राक्षस येणार जे आई वडिलांचा ऐकणार नाही. त्यांची सेवा. कोणाचं काय कर्म आहे जे आई वडिलांना माहिती नाही, ते आई वडील आंधळे नाहीत का? जो पोटी आलेला आहे तो काय घेऊन आलेला आहे पोटी? तो तुमचं नाव काढायला नाही आला, न तो त्याचं नाव करायला आला. तो फक्त केलेलं फेडायला आला, बाकी काही नाही. किती पैसे खर्च करा, हिऱ्या मणकांच्या अंगठ्या घाला, त्याचा काही उपयोग. फक्त विचारा रामदासाला की काय केलं म्हणजे संपेल. बाकी कोणीच तुमचा आरंभही करू शकत नाही आणि तुम्हाला चैतन्य देऊ नाही शकत. हे काही विचार निराशेचे नव्हेत मंडळी, पण अंतिम विचार, अंतिम सत्य हेच असतं जे आपण कधीच नाही ऐकलेलं. ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक निराशा येते. अरे बापरे, म्हणजे आपण काहीच नाही केलं, एवढं करून आम्ही काहीच नाही केलं. मुलाला कॉलेजला पाठवलं, इकडे मुलाला चांगली नोकरी आहे, बायको तिकडेच आहे, आता नातू झालाय, ते सगळं त्याला ग्रीन कार्ड मिळालं. ग्रीन कार्ड जरी मिळालं तरी कावळा शिवल्याशिवाय वरचं कार्ड नाही ना मंडळी. आणि कावळ्याने शिवावं की नाही, ज्यांच्या हातात आहे तिथं बसतच नाहीये. मग लोकांनी कावळ्यावरही धंदे केले, कावळ्यांना शिकवलं
आणि कावळे भाड्याने दिले. 1 तास तुमचा कावळा द्या. 10 जणांचे पिंड आहे, 10 जणाला 1 तास कावळा. कोणाच्या पिंडाला शिवेल, कोणाच्याही पिंडाला, फक्त मी बरोबर पाहिजे. माझा इशारा ते कावळा शिवेल. मग त्यांनी बोलवलं त्याला, मग हा गेला, मग तो कावळा आला. मग त्यांनी शिकवलेलं होतं ना, 10 जण घेतले. ते पिंड म्हणला, मग त्यांनी इशारा करा. कावळा इकडे तिकडे आपला पिंडाला शिवला. तेवढ्या शिवत नाही, शिवे शिवे शिवे. कावळा माझा आहे, पिंड आमचा आहे ना, न भांडा. दुसरा मग यांचा नाही शिवतो तर आमचा घ्या ना शिव. गाडी आमची पाचची सुट्टी नाही मिळाली. काय दिवसाचे 25,000 माझे बुडतात माहिती तुला. माझं वरचंही कमाई खूप असतं. चालू झालं म्हणून मी तर खरं मानतच नाही या गोष्टी करता. काय करणार नाही आमचं. जाऊ दे, तुम्ही आमच्याकडे कमा, तुमच्याकडे घेऊन टाका. बरोबर चला तुमचा म्हणता. तुमचा कावळा शिवतच नाहीये, कावळा ते ना नक्की. आणि काही सांगता येत नाही. इतके फसवणुकीचे प्रकार झाले की कबूतर आणला असेल ते कसं शिवेल, त्याला माहितच नाही पिंडाला शिवायचं असतं. अरे देवा, तरी काय अहो 10,000 देऊन बसलात तुम्ही. मला वाटतं तुम्हाला ना काही. आता तुमची आई गेली तर तुम्ही मला पाठवा बरोबर बदली. तू कुठे म्हणते, तो कावळा ते दिसतं ना तुला त्याचं. मला नाही असं खरं वाटत. ते काय म्हणाले की त्याला कबुतराला काळा कशाचाच भरोसा नाही. सगळ्या सर्व धर्म परित्यज मामेकं शरणं व्रज. कधी या रस्त्याने आपण चालू. शेवटी एकाही पिंडाला कावळा शिवला नाही. त्याने कावळ्याला खून केले. कावळा उडाला आणि हा म्हणाला मी पण निघतो. पिंड पोचला असेल जाऊ दे, कावळा आला तर ना. तेही म्हणाले द्या ढकलून पाण्यामध्ये. गेल्यानंतर एवढ्या मनगडे होणार आहे, असतानाच पुण्य करा. ते गेले लोक वर्षभर आपल्या दुःखामध्ये राहणार आहे. आता एक तासभरही कोणी दुःख नाही करत. त्यामुळे जिवंतपणे पुण्य करा. जागे व्हा. संकल्प करा की पुण्याशिवाय काहीच नाही करणार. कारण तुम्ही गेल्यानंतर कोणीही पाणी पाजणार नाही, कोणीच नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही जाणा, हिला ओळखा. कितीही गजानन विजय वाचले तरी हे परिणाम नाही होणार. कारण आपण आतून नाही जाणलेलं. आपण फक्त शब्दांवरनं डोळे फिरवतो. कोथिंबीर जेवढी निवडून घेतो तेवढे गजानन विजयामधले अर्थ नाही निवडतो. त्यामुळे भिकारी ते भिकारीच राहिलो आपण. राजा मिळालं सुद्धा आपलं भिकारी पण नाही संपलं. दुर्दैव आपलं आहे, आपल्या कर्माचं आहे. आणि याचा अभ्यास आपल्याकडून झालाच पाहिजे. काही नवीन वर्ष नाही, काही नाही, काय नाही. आपण जर जुनेच असू तर या येणाऱ्या वर्षाचा काय दोष. पहिल्यांदा रास पाहिली काय आहे पुढच्या वर्षी. मग जिथे आलं शाळा अभ्यास कसा असेल ते नाही पाहिलं. पैसा किती मिळेल, करिअर कसे होईल, काय करिअर आहे म्हणजे काय करिअर आहे, कसं करिअर पाहिजे. 11व्या वर्षी घर सोडलं, 12 वर्ष अखंड पुरश्चरण केलं. 12 वर्षामध्ये सर्व पाहून घेतलं की काय आहे
काय इतिहास आहे, काय वेद आहेत, काय पुराण आहेत, काय उपनिषद आहेत, काय ज्ञान आहे, काय रहस्य आहे सृष्टीचं. आणि 12 वर्ष अखंड जगभ्रमण केलं. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जगभ्रमण केलं. प्रत्येकाला वैयक्तिक भेटले. कुठे राम नाहीये, कुठे आत्मा नाहीये, कुठे संजीवन नाहीये, कुठे दास्यता आहे, कुठे गांभीर्य नाहीये, कुठे भीती आहे, कुठे अत्याचार आहे. हे सगळं पाहिलं आणि येऊन रामचरणांना वंदन करून जे कार्य सुरू केलं त्याला म्हणतात राष्ट्रपुरुष रामदास स्वामी महाराज. याला म्हणतात करिअर. आई बापाच्या पैशाने शिकायचं, कुठेतरी एक 4-5 रुपयाची नोकरी करायची, एखादी बावळट बाई घरात आणायची, एखादा मूर्ख मनुष्य घरात आणायचा, झालं लग्न, झालं करिअर सेट झालं. ती रोज चिमटे काढतच असते. त्याला कुठले सेट होतात, तो रोज भांडतच असतो. पोळी गरमच नव्हती, घाणेरडीच होती, भाजी करताच येत नाही, चहा जमतच नाही, पैसे आणताना घरात गप बसायचं. अगं पैसे खाऊ का, मला नाही माहिती, आधी अक्कल पाहिजे होती. करिअर सेट झालं, दोघं आता सुखात राहतात. वा, सुखात राहतात. दार वाजवा, पटकन बघ, या ना, आता भांडून झालंय ना आतमध्ये. मग आईला कळतं. आई म्हणते काय रे बाळा, काय झालं? काही नाही आहे, बसतो. कशी काय आलीस? काही नाही रे म्हटलं, चालले होते जरा रामाला गेले होते, बघूया काय झालं रावणाचं. काय होणार, शिरपड खा, नाकान कापलेली, दुसरं काय. आम्हाला का राम मारायला यायचा? हा, एखादा मारीचच मारून जाईल आम्हाला, नाही का? त्यांच्याकडे एकदाच कांचन बरोबर, आमच्याकडे रोजच आहे. आज हा मोबाईल, आता अजून नवीन मोबाईल आला, अजून याच्यामध्ये 3G 4G 5G 10G 12G 20G 100G. घ्या घ्या घ्या, हा टाका तो घ्या, तो टाका तो घ्या, तो टाका तो घ्या, तो टाका तो घ्या. याच्यात चांगलं दिसतं, याच्यात उत्तम दिसतं, याच्यात स्पष्ट दिसतं, याच्यातलाच आत येतो, याच्यात आपण आत फुस केलं की ते दिसतं, याच्यावर फुस केलं की ते दिसतं. याच्यावर तुम्ही फक्त हात मारा, हॅलो, किती लगेच. तिने हॅलो म्हटल्याबरोबर नवराला काय ग, हे नको काय, हे नको काय. भांडायला नवीन विषय झाले. निदान तेला पाड्यावर तरी भांडत होते. चार्जर कुठे माझा, मला काय माहिती. का घेतला होता तू? मी घेतला. माझा फोन तुमच्या फोनवर चार्ज होता का? मी पाहिला तिथे लावलेला होता, चार्जर दे माझा. अहो मला नाही माहिती, तुला नाही माहिती तर कोणाला माहिती? घरात असते ना तू म्हणजे काय चार्जर घेऊन बसू का? कावळा बगळा कोणीही शिवणार नाही. गाढव सुद्धा येऊन लाख मारून जाईल. गोदावरी कोरडी झाली म्हणजे पिंडाला येऊन काय भांडण, काय भांडण. तुमचा 30,000चा मोबाईल आहे, माझा पाहिला. मैत्रिणीकडे परवा घडी असलेला मोबाईल होता, पण तू तुझ्या मोबाईलची घडी घालत होती का? घालून पाहिली. मग काय गेलं, तुटलं ते. बावळत का काय तू? अगं ती म्हणाली घालून पा, तुझ्या मोबाईलची होत असेल. अहो ती साडी आहे का घरी उलगडून बंद म्हणायला? त्यांनी मला कशी गाडी घेतली, बसलं की बसलं, जरा इकडे इकडे असं तर असं. मग आपली काय वाईट आहे का? आपण जाऊ शकतो ना. पण असं कोणाकडे गेलं की मला त्यांच्या आपल्या गाडी शिवाय दुसरी गाडी लागली मला फार वाईट करतं. आपली अगदी जुन्या मॉडेलची गाडी, नवीन गाडी घ्या. आता त्यांनी काय करायचं? रसाच्या गुराळात यंत्रणा चालता नाही तर तो बैल म्हणून तरी राहिला. इच्छांना मर्यादाच नाही म्हणजे या पृथ्वीवरनं. माणसाच्या गरजेला जेवढं तेवढं सहज मिळेल, माणसाच्या वासनापूर्वी तेवढं पृथ्वीजवळ पण नाही, खरंच नाही.
त्या पृथ्वीची परीक्षा नका होऊ. ही पृथ्वी म्हणजेच माता सीता, पृथ्वी म्हणजेच माता लक्ष्मी, ते पृथ्वी म्हणजेच माता. त्यामुळे आपण संकल्प नका करू मंडळी, विचार करा, शोध घ्या की हे जगणं ज्या वेळेला संपेल, आयुष्याचा शेवटचा दिवस येईल, तेव्हा मी समाधानी असेन का, याचा विचार आतापासून करा. असं नका समजू की आपण त्या उंबरठ्यावर आहोत. जन्मलेला मुलगाही त्याच उंबऱ्यावर आहे आणि 80 वर्षाचाही त्याच उंबऱ्यावर आहे. जन्म आणि मृत्यू अंतर शून्य आहे. त्याच्यामध्ये दंड घेऊन उभा राहील, त्याच्या जवळ तुम्ही बसत नाही. त्याच्या जवळ बसला तर तो ते अंतर वाढवू शकतो. त्याच्या हातामध्ये सर्व आहे. भास्कर पाटलांना म्हटले ना, मी देऊ का वाढवून तुझं आयुष्य, सांग. हे उदार सोमवारी वरच्या दरबारात चालते, आमच्या दरबारात नाही चालत, पण तुमच्या म्हणजे पितरांच्या दरबारात चालते. तुला हवं असेल तर वाढवून दे, पण हे करू शकतात. परंतु आपण असा विचार करावा की जेव्हा शेवटचा दिवस येईल तेव्हा मी समाधानी असेल का, त्याचा रोज विचार करा. आणि समाधान तेव्हाच होईल मंडळी. आपल्याला कितीही वस्तू घरामध्ये आणा, किती फर्निचर करा, घरामध्ये किती रंगरंगोटी करा, कितीही गाड्या घ्या, सकाळी घेऊन दुपारी विकली, दुपारी घेऊन संध्याकाळी विकली, तरी देखील अगदी 50 कोटीची गाडी आली तीही आपण घेतली, आपल्या घरात आपल्या नावाचं विमान जरी आलं तरी गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, हाच तो शेवटचा दिवस. मन तोपर्यंत शांत नाहीच होणार, त्याला तुम्हाला तेच द्यावं लागेल. अमृताहुनी गोड, तेच द्यावं लागेल. चव बघा कशाची सांगितली, तुम्ही सगळं खाऊन बघा, पुरणपोळ्या खाऊन बघा, काय अजून कुठल्या भाकरी खाऊन बघा, अजून काय लाडू पेढे बर्फी सगळं खाऊन बघा. आता तुमच्या राज्यात खूप काही काही खातात, नवीन इतके पदार्थ आलेत की त्याचे नावच कळत नाही आणि त्यांना अजून नवीन नवीन बनवतात. कशात काय कशात काय कशात काय, काही घालतात, काहीही घालतात, काहीही करतात आणि नवीन 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 आपण करत राहतो. इतकं काहीतरी करतात, इतकं काहीतरी करतात. परवा एकाने बिस्किटाचा शिरा केला. बिस्किटाचा शिरा चांगला आहे म्हणून ते मला बरं खूप. आता चांगला शिराच करता येत नाही, त्यात बिस्किटाचा करणारी म्हणजे किती बोंब असेल बघा. कारण रवा धड भाजायचा आणि कंटाळा येतो, तिकडे सिरियल लागलेली असते, इकडे चालले ती बघते मग कशी, ती बघते त्याला कळत नाहीये ना, अगं रवा जळाला, भाजला का नाही भाजला काय, घातलं पाणी, घातले साखर, गोळ्याच्या गोळे झाले, नवऱ्याच्या तोंडात शिरा भाजला, रवाच नाही, रवाच खाल्ला. माझा शिरा नसतो ना, आधी मला फोडून एका बशीत घे. जेव्हा तिथे गुठाला फोडल्या तेव्हा तिला कळलं पाणी वेगळं, रवा वेगळा, साखर वेगळी, सगळं स्वतंत्र अस्तित्व आहे. सगळं पक्ष स्वतंत्र आहे, भाजप काँग्रेस सगळ्यांना एकत्र आणायचं आणि शिरा करायचा, तर त्याला सत्यनारायण पाहिजे. असत्य लोकांचा शिरा नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. फार अवघड आहे, फार अवघड आहे. परंतु आपण ज्यांच्या जवळ गेल्यावर हे सहज होईल, त्यांच्याजवळ वास्तवात आहात, पण आतून नाही आहात. त्यामुळे हे सगळं कोरडं 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 कोरडं. मग ते बिस्किटांचा शिरा तिने आणला. म्हणजे आपला एक घाबरत बिस्किटांचा शिरा आहे ना, कुठली बिस्किट,
बिस्किट पूर्वी कसं होतं, फक्त ग्लुकोज. ही अशी शंका पूर्वी मुळीच नव्हती. ग्लुकोज या पलीकडे बिस्किट प्रकरणच नव्हतं. आता इतकी बिस्किट आहेत, इतकी बिस्किट आहेत की नक्की काय आपल्याला हे खा का ते खा का ते नको का हे नको. बरं, प्रत्येक जण दावा करत असतो की हेच खा, आणि मग आपल्याला असं होतं की नक्की काय आपल्याला आवडतं, फक्त ग्लुकोज. कारण आपण त्याच्यावरच वाढलो म्हणजे आपल्याला तेव्हा एवढ्या शंकाही नव्हत्या की ग्लुकोज खाऊ का हे खाऊ ते काय काही खात होतं. पण आई वडिलांनी दिलं ना, आई वडील नीट बघून देत होते. पण त्यावेळेला एवढी भेसळ नव्हती, फसवणं नव्हतं, असं काहीच नव्हतं. मी डोळे झाकून खावं असं होतं. नदीचं पाणी आणून घरात आणून भरून पित होतो ना. म्हणजे नदीवर गेलो तरी असं कुठं बिस्लरी घेऊन पित नव्हतं. गेलो पाणी थोडंसं सरकायचं, इकडे इकडे घ्यायचं, भराभरा घ्यायचं, पुढं निघायचं. असं घाण हे असं कधीच नाही म्हटलं. तिथेच कपडे धुतले, तिथेच भांडी घासली आणि तिथंच पाणीही प्यायलं आंघोळ करून. पण तरी टणटणीत राहिलो. आता बिस्लऱ्या रिचवल्या, शिंगलो काय त्या बिस्लऱ्यांचा. काकडी धुवून खाल्ली, टामेटो धुवून खाल्ले, तेल धुवून खाल्ले, तांदूळ धुवून खाल्ले, डाळी धुवून खाल्ल्या, गहू धुवून खाल्ले, पीठ धुवून खाल्लं, बाजरी धुवून खाल्ली, भाकरी धुवून खाल्ली, दूध खाल्लं, कपशी धुवून खाल्ली, दूध धुवून खाल्लं, बिस्किट धुवून खाल्ली, कलिंगड धुवून खाल्ली, पपया धुवून खाल्ल्या, कडधान्य धुवून खाल्ली, हिरवे मूग धुवून खाल्ले, पिवळे मूग धुवून खाल्ले, काळे मूग धुवून खाल्ले, राजमा धुवून खाल्लं, सगळं धुवून खाल्लं. स्वच्छ सेंद्रिय. पण आपण ते धुवायचं राहिलं ना. हो, नेमकं तेच राहिलं, तेच राहिलं. सगळं सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तो पडलाच, तो नाही फुटला, तो नाही गेला, तो तिथंच राहिला, तो आडवाच राहिला. सगळं स्वच्छ, सगळं स्वच्छ, इतकं स्वच्छ. पण घर घाण. पोलपाट उचलला आणि झुरळांना मुक्तता मिळाली. काय ग झुरळ तिथे घरी असतात, पण हिला म्हणत काय माहिती बाई, हल्ली फार झुरळ. हल्ली काय आई कधीची झुरळ आहेत आपल्या घरात. गप्प तू हे असते का नाही. आपली पुस्तकं घेऊन रात्री येते, तू काय बडबड करते, चालली कौसल्या सुप्रजा. हा, आई आणि मुलीचे संवाद बघा काय. का तर पोलपाट तसाच ठेवतात. परत उद्या पोळ्या करायच्याच आहेत. मी ना सध्या स्वतःला खूप वाचवते. कारण काय आलं, इतकं आपण कष्ट करतो, म्हणजे इतकी झीज होते ना. मी खूप मला म्हणते ते पण म्हणाल्या, तू वयापेक्षा खूप म्हातारी दिसत. आणि मग मी पण म्हणलं की असं म्हातारं दिसून नाही, मला म्हणजे असं कोणी म्हातारं म्हणते. भांडी घालून पारायला बसता का, गुडघे दुखतात, म्हातारी आहे ना. बसमध्ये उभे राहा ना, एखादा तरुण मुलगा बसलाय तर बसमध्ये असं धरून उभे राहा, त्याच्याकडे बघू नका. म्हातारी तरी जागा देत नाहीये, म्हातारी तरी जागा देत नाही. बसा ना आजी. बरं रे मला बामट्या हो, तेव्हा म्हातार पण आवडत. आणि अशा वेळेला म्हातार पण नको का. काहीशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपात. लबाडाला लबाडच. बिस्किट कुठलं आहे. काही नाही हो, काही एवढी बिस्किट पडली होती ना घरामध्ये, पोरं खात नाही. शेवटी सगळी बिस्किट खाल्ली. कधीची बिस्किट होती, पुष्कळ झाले 6 महिने.
नाही म्हटलं आधी तुम्हाला दाखवा, म्हणजे पाहुण्यामध्ये दाखवा, आपण लगेच तसं पाहुण्याच्या समोर आपण खाणं बरं दिसत नाही ना, थोडंसं तुम्हाला दाखवा, तुम्ही पण खाणार तुम्ही. तिला कळलं का त्यांना नाही वाटतं का तो लगदाच्या लगदा गोळाच्या भोपळ्याचं फटफट केलं होतं बिस्किटांनी, कारण पाणी घातलं ना मंडळी, तर बिस्किट चहात पडलं. बिस्किट खायला मिळण्याच्या पडण्याचंच होतं. शेवटचा जो हातात धरलेला तुकडा असतो तो बिस्किट पडत नाही. लक्षण सगळी अशी गरिबाची, पण आवेश अंबानी. किती खोटं जगतो ना, किती खोटं जगतो. बिस्किट पडलं, ज्ञान बुडव ना, मग काय बिघडतंय, आपलंच तो पेलाय, आपलंच तर हात आहे, काय बिघडतंय. मोठ्या हॉटेलामध्ये एकानं जेवायला नेलं, त्याला रोज करून खायची सवय. पनीर मागवलं आणि त्याच्यामध्ये काय होतं काय ते म्हणे, असं काय बरं याच्यामध्ये काय मोहरी बिरी काही दिसत नाही, म्हणे असं खा, ते खायचं असतं, पनीर आहे, ग्रेव्ही असते. ती म्हणे म्हणजे रस्सा का, रस्सा काय ग्रेव्ही. बरं पोळ्या मिळतात, पोळ्या अशा त्या तंदूर आणल्या त्याने, अशा खाट खाट खाट. ती म्हणाली काय काय पात्र आणलंय तुम्ही. तंदूर तिला गप्प बसवावं. अरे मूर्खांनो, मी एवढ्या मऊ पोळ्या करते तर माझ्या नावाने मला का काढून दाखवून आणि ना भागांनो इथे आपलं तोडतावं रे. तिला घेऊन जा, हे नाही असले तरी तुम्हाला म्हटलं नाही काय येण्याचे. तिथे दात पडले तरी ते कडक. ते म्हणे मला नसं माहिती, मी बाबाला विचारलं पोळी मिळते का तुमच्या. ते म्हणाले बरं देतो करून. त्याने पोळी आणली, गेली, ती ग्रेव्ही पटकन उठली. तुम्ही असं बसा, म्हणजे कोणाला दिसणार नाही, तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, तुम्ही बसा, आणि तुम्ही असं बसा. म्हणजे आई काय करते ना, आई ते दिसणार नाही का, तर सगळ्यांना दिसायला ती कुच करते ना. मग तिने ते शेजारच्या टेबलवर एक बाई होती, तिने बघितलं आपल्याकडे पुन्हा नका आणू, आजच्या दिवस शेवटचा घरी झाली आहे. त्या बाईने पाहिलं, मग तिने पण ती ग्रेव्ही आतापर्यंत पोळी, पनीर आणि ग्रेव्ही हे तिला खाताच येतं. पोळी कडक, पनीर टंगळ आणि ती ग्रेव्ही त्यात बसतच नाही. खाऊ का नको, खाऊ का नको, 3,000 रुपये बिल देऊन आणि 3,000 किराणा भरला असतो. आपण ह्याच विचाराचे लोक आहोत की 100 रुपयाची एक साडी घेण्यापेक्षा 40 रुपयाच्या 2 घ्या, वापरायला व्हरायटी आणि निवड. आणि हे असेच राहावं. खूप शिकून काही एका मुलीने मॉडेल
आईस्क्रीमची खीर केली. आईस्क्रीमची खीर. हो. काय केलं? काय नाही, आईस्क्रीम आणलं. तिने तिची पण सांगण्याची हात होती हल्लीच्या लोकांची फार सुंदर असते. आपल्यासारखं कसं मूर्ख मनुष्य म्हणजे न शिकलेलं काही नाही, आईस्क्रीम आणलं नाही असं सांगवा. मी याचं आईस्क्रीम सर्च केलं. म्हटलं कुठल्या आईस्क्रीमचं छान टेस्ट येईल आणि मग त्याला कलर वगैरे आणि मग खूप असं 2-4 दुकानं मी असं सर्च केलं. आणि मग सर्च केल्यावर मी एका ठिकाणी त्यांना म्हटलं मला असं आईस्क्रीम हवं आहे की ते पटकन मेल्ट होईल. आणि मग त्यांनी सांगितलं की तसं तुम्ही त्याला उघड्यावर ठेवलं तर ते मेल्टच होईल. कशाला एवढं? पण आपण काळाच्या पुढे तिला नका बोलव, ती नाम घेत बसते. तिला नको बोलव, ती पालनाचा विषय काढते. मग आपण काळाबरोबर नाही ना. काळाबरोबर म्हणजे देवाकडे पाठ फिरवायची, कुलधर्माकडे पाठ फिरवायची, वास्तू करून जोड्यानेच हाडेल वरती. ते वर गेल्यावर बघू इथं काय आहे. असं सगळं करायचं, सगळं करायचं. मग काय नाही. आईस्क्रीम आणलं, 2-3 आईस्क्रीम आणली आणि मग तिने ती आईस्क्रीम भांड्यात काढली. आणि मग भांड्यात काढल्यावर त्याच्यामध्ये गरम पाणी होतं. त्यांना इकडे खीर खाताना जरा जपून खा. गरम पाणी ओतलं. गरम पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये रवी नाही, बरोबर माहिती आहे. नवऱ्याबरोबर चालता येत नाही, काळाच्या बरोबर मग ते फिरवलं आणि मग ते मेल्ट झालं. नवऱ्याला आईस्क्रीम त्याला नाही सांगितलं. त्याने एक चमचा घेतल्याबरोबर तो म्हणाला फ्रीज मध्ये ठेव ना, म्हणजे त्याला आईस्क्रीम. त्याला काय माहिती एवढी मूर्ख म्हणाले तुम्ही बावळत ते बावळत. आता काय झालं? आईस्क्रीम पगळलं मी तुला. पगळलं मी खीर केली. अगं याची कशाला? आपल्याला पण नवऱ्यांना नाही मिळालं. ते पाठतंत्रच, ते बोलू नाही शकत, ते काहीच नाही म्हणू शकत. बरं, आईस्क्रीमची खीर चालेल. आईस्क्रीमची भाजी केलीस तरी तुझा पाईक आहे आणि तुझा पाईक होऊन घेण्यामध्ये भारत माझा देश आहे. ह्या अशा सगळ्या जगामध्ये वर्षभरामध्ये ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, असा संकल्प सांगितला तर कोण करेल? कोणी करणार? कोणी करणार? भारतातले सर्व मॉल बघून या वर्षभरात मग चालेल, काय मनाची ओढ या अशा विचित्र वागण्याकडे का बरं लागली याचा अभ्यास करा. फटके कपडे घालणं, अंग 90% उघडं टाकणं, केसांचे कसे केव्हाही कधी कापकापी करणं, गृहिणीसारखी नाही, कन्यासारखी नाही, युवकांसारखे नाही, पुरुषांसारखे नाही,
असं का बरं झालंय? काय चुकतंय? ही विकृती आहे, ही संस्कृती नाही आहे. आणि आपण विकृतीकडे इतक्या अभिमानाने चाललो आहोत, ती संस्कृती आहे म्हणून. म्हणजे अंध तर आहोतच आहोत. पण आता आपण वर्णनच नको करायला त्या गोष्टीचं, कारण ते वर्णन नरकाच आहे. असे कपडे वापरावेसे वाटणं ही विकृती आहे. हे एखादं भूत मानगुटीवर बसल्याचं लक्षण आहे की नको तिथंच ते कपडे फाटलेले असतात आणि तेच घालतात. पण आपल्याला तेव्हा हे कळलं पाहिजे की हे कपडे तिकडून आलेले आहेत आणि हे त्यांनी घालून फाटलेले आहेत आणि ते विकायचे आपल्या इथे फॅशन म्हणून. आजही आपण त्यांचे गुलामच आहोत. आजही आपण स्वतंत्र नाही. एक वेळ धोतर नेसलेलं चालेल म्हणजे नऊवारी नेसलेली चालेल, परंतु हे काय भयानक आहे. पण हे भयानक आहे हे कोणी म्हणतच नाही, हे कोणी सांगतच नाही. प्रत्येकाला असं वाटतं एवढी एवढी पोरगी सुद्धा इतके घाणेरडे कपडे घालते. आई वडील घेऊन मिळवतात तिला, तिच्या त्यात असल्या घाणेरड्या कपड्यात फोटो काढून टाकतातही सगळ्यांना. किती वाईट आहे म्हणजे. पण या दरबाराचे अपराधी त्याच्याही पुढे गेलो आपण, गुन्हेगार त्याच्याही पुढे गेलो आपण, चोर दरोडेखोर त्याच्याही पुढे गेलो आपण. तर ब्रह्माचे खुनी आहोत, हत्यारे ब्रह्माचे, ब्रह्मदेवांचे खुनी आहोत, खुनी. त्यांनी असं जग नव्हतं निर्माण केलं. त्यांचं जे जग खूप सोज्वळ होतं, खूप शालीन, खूप शांत. ते श्रीमंत नव्हतं, पण ते गरीब कधीच नव्हतं. त्याला कुठली सत्ता नको होती, अधिकार नको होता, पद नको होतं. त्याला पायाजवळ बसायला आवडत होतं. पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची पायी, न मागे आणिक काही, तुझी आणत गा विठोबा. इतकं सहज भरपूर दिवसभर कष्ट करूनही तोंडून हे उद्गार निघायचे, मला खूप कष्ट आहेत, मला खूप काम आहे. हे कधीच आपले पूर्वज म्हटले नाही. आणि आज आपल्याला थोडंसं काही केलं तरी असं वाटतं आपण किती कष्ट केले. खूप चुकीचं होतंय सगळं मंडळी. किती वेळ बोलत राहू, परंतु कुठेतरी आपल्याला थांबले पाहिजेच. पण अशा ठिकाणी थांबावं की जिथून नवीन सुरुवात होईल. तसं कुठे नको थांबायला, जिथून परत येण्याचे मार्ग बंद होतील. आणि सध्या सगळेजण अशा ठिकाणी आहेत की जिथे त्यांना मार्गच नाही. त्यांना तिथेच घुसमटून जावं लागेल. राग होणारच आहे, परंतु तत्पूर्वी वन्ही चेतवून बघायला काय हरकत, प्रयत्न करायला काय हरकत. संकल्प असे करा की चिरंजीव केले जनीदास दोन्ही, त्याच्या पुढे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लाख, 1.25 लाख, कोटी, काही हरकत नाही. ते करू शकतात, त्यांना काही अवघड नाही. अख्ख्या अयोध्या पुष्पकात बसवून आले, वैकुंठाला घेऊन गेले, त्यांना काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. अवघड आपल्याला आहे. दास होण्यासाठी काही कष्ट नाहीत म्हणजे. दास म्हणजे गुलाम नव्हे, दास म्हणजे जीवनमुक्त. हे जीवनमुक्त आहे. प्रभू रामरायांचे दास आहेत, हे एकमेव दास, आणि त्यांचं नाव आहे जीवनमुक्त. दास म्हणजे गुलाम नाही, चाकर नाही, नोकर नाही आणि मालकही नाही. दास म्हणजे सेवा. स्वामीला जाणून जो काय करतो तो सेवा, तो सेवेकरी, तो दास. अशी सेवा करा सद्गुरूंची. त्याचा संकल्प करा की मी ठरवीन ही जाऊन मी सेवा करेन. मग तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, सेवा माझी ठरली, मी जाणार, मी करणार, असा संकल्प करा. काहीतरी सेवा स्वतःला लावून घ्या आणि त्याप्रमाणे ते करा. दिला शब्द पहिल्यांदा पाळायला शिका. आता जेव्हा हे जग प्रलयाकडे चाललंय मंडळी, घरंगळलं, उताराला लागलेलं, तेव्हा उतारावरती आपल्याला काठीचा पण आधार नसतो.
आणि उतारावरती धरायला पण काही नसतं. त्यामुळे उताराला लागलेल्याला कसं थांबवायचं. वाहन किती का वेगाचं घ्या, पण स्वतःच्या पायावर विश्वास ठेवा म्हणजे त्याच्याशिवाय जगता नाही. ज्यांनी स्वतःच्या पायाची गती जाणली तो जगामध्ये हरू नाही शकत. तेवढी जाणं, ते जास्त नाही पडू शकत. ते फक्त चालू शकतात, पण स्वतःचे स्वतःला कोणाच्या तरी मागून तसे नाही चालू शकत हे पाय. म्हणून ह्या पायांना कोणाच्या तरी मागे चालण्याची दिशा द्या. स्वतःचे स्वतः चाललात तर स्मशानाकडेच जा, वाचू नाही शकणार. पण जर त्यांच्यामधून चालला तर स्मशानाकडे नाही जाणार, कारण तो रस्ता स्मशानाला नाही. तो जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे मृत्यू पण नाही आणि जन्म पण नाही, असा सनातन मार्ग आहे. जो काल होता आजही आहे उद्या असेल. प्रलयाने तो जाणार नाही, संपणार नाही, काहीच नाही. परंतु हे उताराला लागलेलं आहे. तर उताराला लागल्यानंतर आपल्याला पहिली पायरी, पहिला नियम, पहिला संकल्प, पहिलं व्रत, पहिली सुरुवात ह्यानेच करावी लागेल की शब्द दिला की पाळला पाहिजे. जर शब्द दिलाय तर आम्ही तो पाळू असं म्हटल्याबरोबर त्या उतारावरती थांबाल. मग तो उतार तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध घेऊन नाही जाणार, तिथे थांबाल, कारण तुम्हाला दिला शब्द पाळायचा आहे. पण तो शब्द सद्गुरूंसाठीच द्या आणि सद्गुरूंसाठीच तो पाळा. नाही तर सगळेजण इतके मूर्ख आहेत की मी त्यांना सांगून आले, मी उद्या येऊन ते बांगड्या घेऊनच जाणार. शब्द दिलाय त्याने, त्याचा उपयोग नाही. बांगड्यांचा होता सत्य आहे. अंगावर किती सोनं दागिने घाला, उपयोग शून्य आहे. प्रेताला जाळून टाकल्यानंतर सोन्याचा गोळा होता. जे काय एवढंसं काय ते ठेवत नाही, अंगावर काढून घेतात सगळं. जे काय थोडंफार जात असेल त्याचा एवढंसा गोळा तो सुद्धा सावडताना काढतात. राख सावडायला लागतात ना, तोही काढतात. आधी तो शोधतात. झाडं तर काय हातालाच लागतात, त्याचं काही विशेष नसतात. म्हणजे नंतरची लक्षात ठेवा. नंतर कोणी सांगत नाही तुझं नशीब समजा आत्ता सांगतोय, नंतर काय या हाडांना फार जपता ना, त्याचं काही नसतं. नंतर ज्यांना रंगरंगोटी करण्यात हजारो रुपये खर्च केले त्याचं काही नसतं. नंतर काहीही नसतं, एक कब्बर सुद्धा वाटत नाही. मग ते सगळं सावडतात, त्यातनं ते सोनं काढतात, ते खिशात घालतात, मग ते म्हणतात फडक्यात दे म्हणून ते वाटायचं. स्मशानात जाऊन जर जरा बोललात ना तर तिथंच मला असं वाटेल अरे काय भयानक आहे. भयानक नाही म्हणजे हे वास्तवता आहे. ज्या वास्तवतेकडे तुम्ही बघत नाही आहात, कारण तुमचं लक्ष मोबाईलमध्ये आहे, तुमचं लक्ष टी व्हीच्या मालिकांमध्ये आहे. उद्या एखादं परकीय आक्रमण आलं तर लाटणं सुद्धा उचलू शकणार नाही आहात, इतके दुबळे झालेत सगळे. असं समजू नका की परकीय आक्रमणं नाही आहेत, ती चालू आहेत. छत्रपती शिवाजींनी सांगितलं होतं की शत्रूला आपण गाफील असतानाच मारायचं, आणि शत्रू गाफील कधी असतो, जेव्हा तो मौज मजेत असतो. आणि आत्ता आपण आपले शत्रू आहोत, सतत मौज मजेत, सतत मौज मजेत, सतत. तेव्हा आपल्याला केव्हाही पराजय स्वीकारावा लागेल. आणि मग कुठे जाल म्हणणार, वारे तेच वाहतात. हेच माऊलींनी पण सांगितलं होतं 12व्या शतकामध्ये की वारे भयानक वाहत आहेत, तुम्ही असे राहू नका. तुम्ही आपापल्या राज्यांना मजबूत करा, आपापल्या सीमांवरती सैनिक तैनात करा, शस्त्रबळ वाढवा, प्रत्येकाला संधीचं शिक्षण नका देऊ, प्रत्येकाला शस्त्र उचलण्याचं शिक्षण द्या, वीर महावीर घडवा. पण ऐकलं नाही म्हणून. आणि 13व्या शतकामध्ये आणि 1947 पर्यंत संपून गेलं. आज तेच वारे आहेत. पुन्हा असं नका म्हणून की जागं नाही केलं.
जाग केलं, झाला नाही, दोष तुमचा आहे. सांगणाऱ्यांनी सांगितलं, ऐकणाऱ्यांनी ठरवायचं ऐकायचं की नाही. म्हणून संकल्प असे करा की जे त्यांच्यासाठी असते, आपल्यासाठी नाही. आपल्यासाठीचा संकल्प अगदी साधा असतो, त्याचा विशेष फरक काही होत नाही, ना आपल्यामध्ये न कुटुंबामध्ये. म्हणून संकल्प करताना वैश्विक करा, मग संपूर्ण विश्वाचं सहकार्य आपल्याला मिळेल. आपण एकटे नाही पडत कुठल्याच मार्गामध्ये, दुबळे नाही होत, कमकुवत नाही होत, अशक्त नाही होत. उत्तम संकल्प करा. वाटतं आपल्याला तसं पाहिलं तर हे आपलं नवीन वर्ष नव्हे. आपलं नवीन वर्ष जे आहे ते चैत्री पाडवा हे आपलं नवीन वर्ष आहे. परंतु तरी देखील मेणबत्त्या लावण्याऐवजी कंदील लावा, तेवढं तरी करा. आपली संस्कृती ही नाही आहे. मन विरघळलेली बघा, मेण विरघळलेलं नका बघू, ते चालेल. त्याला पुढारी पण नका समजू. छान दिवा लावा तुळशी पुढे, बसा तुळशी पुढे, सांगा तिला हे काय घडलं, काय केलं आम्ही सद्गुरूंचे अपराधी आहोत. आम्ही त्यांना ओळखलं नाही, आम्ही आमच्या नजरेने गाड्या कुचक्या यांच्याकडे बघत राहिलो, त्यांना नाही ते संशय लावत राहिलो, आम्ही त्यांना नाही ओळखलं. परंतु शुद्धता ही कायम शुद्धता असते, कोणी ओळखून ओळखून द्या, तिला फिकीर नसते. आकाश तसंच आहे, निरभ्र, स्वच्छ, सुंदर, ज्याच्यामध्ये सूर्य केव्हाही उगवू शकतो आणि कधीही परिक्रमा करू शकतो, ज्याच्यामध्ये चंद्र आपल्या सर्व कलांसह आनंद घेतो आणि जीवाची पौर्णिमा करतो. सर्व असा आभाळ आहे, निरभ्र आभाळ. तुम्ही पृथ्वीवरून त्यांच्यावर शिंतोडे उडवले तर त्याचा ताण, त्याचा परिणाम, त्याचे गुण आणि त्याचं कर्म हे तुम्हाला वज्रलेप होईल. त्याखाली येऊ नका. चांगल्या ठिकाणी या, चांगल्या संकल्पात या, उत्तम संकल्प करा. ते क्षमा करायला तयार आहे, पण त्यांच्या क्षमेचे दायरे जास्त वाढवू नका. त्यांचा संताप तर झालेलाच आहे मंडळी, त्यापासून सुटका तर नाहीच आहे. परंतु सेवेचा संकल्प करा. सेवेला एक तारा जोडण्याचा संकल्प करा. आव्हान कसं गच्च भरून गेलं पाहिजे असा संकल्प करा. म्हणून बसा तुळशीपुढे, बसा, सगळं सांगा, सगळ्या चुका, सगळे दोष कबूल करा. आपलं हे वर्ष जरी नसलं तरी जगाला आपल्याला 1 जानेवारी 2022 मध्ये जावंच लागेल. कॅलेंडर बदलेल तसं आपणही बदला. जुनं सोडून द्या, जे वाईट आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्या, जनी वन्यते सर्व भावे करा. या 2 गोष्टी घेऊन आपण आपल्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करूया. सद्गुरू गजानन महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा संतोष आपल्याला संपूर्ण वर्षभर जपायचा आहे. आणि आपला कपिकुलाचा हाच संकल्प आहे की रामकथा ब्रह्मांड वेधून पैल न्यायची आहे. त्यासाठी सगळ्यांनी रामसेवक, रामदासच व्हायचं. आणि मी रामदास झाल्यावर काय करेन किंवा रामदास कसे होता येईल हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे एक एक गुण आपल्या अंगी कसा येईल असा प्रयत्न करा. आरतीची वेळ ठरवून घेतलेलीच आहे, आरतीही ठरवून घेतलेली आहे. प्रत्येकाने एक गुण लिहून आणायचा, तो ठेवायचा समोर आणि हा गुण माझ्यामध्ये येऊ दे. आणि पुढच्या आठवड्यात आपल्या त्या वाराला आरतीला येताना त्या गुणाप्रमाणे आपण वागलो की नाही, आपल्यात काही बदल त्या गुणाप्रमाणे झालेत का नाही याचं परीक्षण प्रत्येकाने आपण दिलेल्या हृदय संवादिनीमध्ये लिहून ठेवा. कारण ती हृदय संवादिनी म्हणजे ब्रह्मदेवांचं विधिलिखित वही आहे, साधी वही नाही. तुम्ही तुम्हाला जे हवं ते लिहू शकता, अशी ती वही आहे. म्हणजे जरूर याप्रमाणे संकल्प करा. जे जे काही उत्तराधिकारींचे व्रत संकल्प आपण सांगितलेले आहेत त्याप्रमाणे ज्या ज्या कोणी ते घेतले असतील त्यांनी पुढच्या वर्षी ते पूर्ण करा.
कारण लक्षात घ्या, एक एक पंचमहाभूतांमधलं आपण सांगितलं की एक एक भूत निघून चाललेलं आहे आपल्या जवळ, आता काही राहिलेलं नाहीये. तर सणांमधून, वारांमधून, मुहूर्तांमधून, शकुनांमधून, वेळांमधून हे पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्याजवळ बोलवावे लागते. त्याकरता हे सर्व सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्याला जे काय सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत, कोणाला सकाळ सांगायला सांगितली आहे, कोणाला संध्याकाळ, कोणाला दुपार, कोणाला अजून तुळस सांगितली आहे, कोणाला काय अजून हळद सांगितली आहे, कोणाला चंदनाचं महत्त्व सांगायला सांगितलं आहे. असं प्रत्येकाने ते व्रत करा. नसेल तर मागून घ्या, कारण याशिवाय उताराला लागलेली गाडी थांबवता येणार नाही. जरूर याचा शांतपणाने विचार करा. इथे आपण थांबूया. सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवती रुक्मिणी परमेश्वरी की जय. 1008 श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरु श्री वीणा भारती